तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर पतसंस्था भरती 2026 जी की आलेली आहे त्या संबंधित काही महत्त्वाचे म्हणजे त्याची माहिती बघणार आहेत. भरती कोणत्या प्रकारची आहे, पद काय आहे, पात्रता काय आहे, शेवटची तारीख काय आहे आणि एकूण किती पद आहेत ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नक्कीच याचा तुम्हाला जे विद्यार्थ्यांना नोकरी करायची आहे त्यासाठी फायदा होणार आहे. तर या भरतीचा संक्षिप्त तपशील बघूयात. तर ही भरती कोणत्या विभागाअंतर्गत होणार आहे, तर ही पतसंस्था भरती आहे 2026. पतसंस्थेचे नाव काय आहे, तर श्री विजय भरती ग्रामीण बिगर शेतीसह पतसंस्था मर्यादित पेठ. तर या भरतीसाठी एकूण जे पद आहेत ते 10 पद आहेत. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पतसंस्था भरती बघितलेली आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून आपण ज्या वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये भरती निघालेल्या आहेत त्यावर देखील व्हिडिओ बघितलेले आहेत. एकदा जाऊन चॅनलला व्हिजिट करा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. आणि ज्या महिलांना जी सुवर्ण संधी आहे तर ती सध्या अंगणवाडी मदतनीस व सेविका यांसाठी आहे, तर ते देखील व्हिडिओ जाऊन बघा. आता या ज्या भरतीसाठी पात्रता आणि अटी काय आहेत ते बघूयात. तर शैक्षणिक पात्रता इथे तुम्हाला BCom म्हणजेच की बॅचलर इन कॉमर्स. तर तुम्हाला ही जी पदवी आहे ती कॉमर्समध्ये असणे गरजेचं आहे. GDC सोबत 12वी पास असणे देखील महत्त्वाचं आहे. म्हणजे 12वी पासवर देखील इथे पद आहेत वेगवेगळ्या पदांसाठी आणि वेगवेगळी पात्रता आहे. तर वयोमर्यादा इथे तुम्हाला 18 ते 35 वर्षे इतकी आहे. आणि जर इनफॅक्ट जर एखादी तुम्हाला विधवा उमेदवार असेल तर त्यांना 40 वर्षांदेखील, म्हणजे जर विधवा महिला असेल तर त्यांना 40 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. आणि जे नॉर्मल पीपल आहेत म्हणजेच की मग ते जेंट्स असो लेडीज असो, तुम्हाला 18 ते 35 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. आणि या नोकरीचे जे ठिकाण आहे ते कोल्हापूर येथे आहे. आता इथे वेगवेगळ्या पदांसोबत त्याची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव काय पाहिजे ते बघूयात. तर पहिले जे पद आहे ते उपव्यवस्थापक आहे आणि याच्यासाठी एकूण तुम्हाला एक पद आहे. आणि यासाठी जी शैक्षणिक पात्रता तुम्हाला हवी आहे ती BCom पाहिजे आहे. म्हणजेच की बॅचलर इन कॉमर्स शाखेतील तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. सोबतच तुम्हाला अनुभव इथे हवा आहे 10 वर्षांचा. जर तुमच्याकडे इथे अनुभव असेल 10 वर्ष तर तुम्हाला या भरतीसाठी अप्लाय करावं लागणार आहे. आणि 2 ते 3 शाखा सांभाळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य. जर तुम्हाला याआधी तुम्ही जर 2 ते 3 वर्ष म्हणजे शाखा असतात पतसंस्थेच्या त्या सांभाळण्याचा जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला या पदासाठी प्राधान्य मिळेल. दुसरं जे पद आहे ते शाखाधिकारी आहे. यासाठी तुम्हाला एकूण 2 पद आहे. आणि याच्यासाठी देखील तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही BCom GDC आणि A म्हणजेच की 10 वर्षे अनुभव व संगणक ज्ञान आवश्यक. इथे तुम्हाला कम्प्युटर नॉलेजसुद्धा हवं असेल. मग त्याच्यासोबत तुम्हाला इथे MSCITचं सर्टिफिकेट देखील लागणार आहे. जे तिसरं पद आहे ते लिपिक पद आहे. यासाठी एकूण 3 पद आहेत. आणि इथे तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही बॅचलर इन कॉमर्स म्हणजेच की कॉमर्स या शाखेतील डिग्री असणे गरजेचं आहे, पदवी असणे गरजेचं आहे. चौथं जे पोस्ट आहे ते एजंटचं आहे. आणि इथे तुम्हाला एकूण 2 पदच आहेत. आणि इथे 12वी पास देखील पात्र उमेदवार ठरू शकतात. आणि 5वं जे पद आहे ते शिपाई पद आहे. त्यासाठी एकूण 2 जागा आहेत. 10वी पास असणे गरजेचं आहे. तर वरच्याला तर ठीक आहे अनुभव लागतात, पण खालचे जे एकूण तुमच्याकडे एकूण 7 पद असे आहेत की तुम्ही इथे अर्ज करू शकतात. यासाठी तुम्हाला अनुभव असणे गरजेचं नाही आहे. ही सुवर्ण संधी आहे. कोल्हापूर सोडून तुम्ही इतर कोणत्याही जिल्ह्यातले असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र ठरू शकतात. इथे असं नाही आहे की स्थानिक रहिवासी असेल तर त्यांनाच प्राधान्य आहे. कोणत्याही महाराष्ट्रातील जिल्ह्यातील या पदासाठी अर्ज करू शकतात. काही महत्त्वाच्या सूचना आहेत की ऑफलाईन अर्ज. तर इतकं लक्षात ठेवा, जर तुम्हाला या भरतीसाठी अप्लाय करायचं असेल या प्रत्येक पदांसाठी तर तुम्हाला कोल्हापूर या पतसंस्थे इथे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. म्हणजेच की तुम्ही कुठल्याही प्रकारचे कुरिअरनी स्पीड पोस्टनी हा अर्ज करू शकत नाही. उमेदवाराने स्वतः कार्यालयात जाऊन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. आणि वेळेचे म्हणजेच की या भरतीसाठी अंतिम तारीख ही 5 ऑगस्ट 2026 सायंकाळी 5:45 नंतर आलेले अर्ज ग्राह्य धरणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला याची मूळ जाहिरात पद बघायची असेल अर्ज म्हणजे तिथे नाही का तुम्हाला एक अर्ज दिलेला आहे ऑफिशियल वेबसाईट PDF वर, तर त्या अंतर्गत तुम्हाला एक प्रत दिलेली आहे.
तो फॉर्म भरून त्याच्यासोबत अनेक असे जे तुम्हाला शैक्षणिक कागदपत्र लागणार आहे ते तुम्हाला अटॅच करायचं आहे. सेल्फ अटेस्टेड म्हणजेच की प्रत्येक जेवढे काही कागदपत्र आहेत त्या कागदपत्राच्या खालच्या बाजूला उजव्या साईडला तुमच्या हस्ताक्षरित म्हणजे की तुमचे स्वतःचे सिग्नेचर ऑफिशियल असणे गरजेचं आहे, तेव्हाच हे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर या भरतीसाठी जे उमेदवार पात्र आहे, ज्यांचे BCom 12वी 10वी झालेले आहेत, त्यांनी लवकरात लवकर जाऊन अर्ज करावा. ऑफलाईन अर्ज आहे, स्पीड पोस्टने तुम्ही हे अर्ज करू शकणार नाही आहेत, लक्षात ठेवा. तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.